मनोज जरांगे यांनी ज्या ठिकाणाहून आरक्षणाचा लढा उभा केला त्या अंतरवाली सराटी गावात गावकऱ्यांनी जल्लोष केला। फटाके फोडून पेढे भरवत गुलाल लावून एकमेकांना शुभेच्छा दिल्या। गावामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अभूतपूर्व असं यश मिळालेलं आहे आणि 4.5 महिन्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी ज्या गावामधून या आंदोलनाला सुरुवात केली होती त्या गावामध्ये म्हणजे अंतरवली सराटीमध्ये मी आलेलो आहे आणि त्या गावामध्ये मोठ्या उत्सव होता। एक प्रकारे दिवाळीचाच उत्सव या ठिकाणी होऊ लागलेला आहे। फटाक्यांची आतिषबाजी आहे, पेढे भरवत आहेत, एकमेकांना गुलाल लावून हा आनंदोत्सव साजरा होत आहे। अनेक गावकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। त्यांनी ही सगळ्या वेदना गेली 4.5 महिने सहन केलेल्या होत्या। उपोषणाच्या माध्यमातून उभारलेल्या आरक्षणाला मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा या गावाने दिलेला होता आणि या गावामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। गावकरी मंडळी माझ्याबरोबर आहेत। दादा, मला पहिली प्रतिक्रिया तुमची काय आहे की आता मनोज जरांगे पाटलांनी जे ठाम निश्चय केला होता त्याच्यामध्ये यश मिळवलंय? आज पूर्ण महाराष्ट्र, आज सकल मराठा समाज आज मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात दिवाळी मानतोय आणि सर्व मराठी समाजांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याचं आज मोठा जे आनंद होतोय। आता 4.5 महिने गावकरी सुद्धा निडरपणे साथ देत होते मनोज जरांगे पाटलाला। 1 तारखेचा तो दिवस आणि आजचा दिवस काय तुलना कराल तुम्ही? तो दिवस म्हणजे आमच्यासाठी काळा दिवस होता आणि अत्यंत भयंकर घटना मौजा अंतरवाली सराटी या गावानं सोसलेली आहे। भयंकर त्रास खूप सहन झालेला आहे। आज आम्हाला खूप आनंद होत आहे आणि या यशामागे, आंदोलनामागे जर कोणी आम्हाला मदत केली असेल तर ते सर्व इलेक्ट्रिक मीडियाचे मी प्रथम आभार मानतो। दादा, मला सांगा, जरांगे पाटील उपोषणाला बसत होती, गावातून जमेल त्या पद्धतीने मदत होत होती, खरंच हे आपण जिंकू असं वाटत होती? आशा करत आत्मविश्वास होता, 100% जिंकणारच होते। प्रथम अगोदर तुमचा मीडियाचा धन्यवाद। त्याच्यानंतर जिंकण्याच्या बाबतीत जर म्हणतात, गाव पहिल्यापासून आम्ही त्या तयारीतच होतो ना, आम्हाला फुल कॉन्फिडन्स होता की आम्ही जिंकणारच। एक बाबा आहेत जे आधीपासून या सभा मंडपामध्ये असायचे। दादा, त्या दिवसाचा अनुभव, आजचा आनंद कसं वाटतंय तुम्हाला? चांगला, पहिल्यांदा आनंद चांगला, आता आनंद चांगला। सरकारचे फार मी उपकार समजतो आरक्षण दिल्याबद्दल, पुऱ्या सरकारचा अभिमान करतो मी। खरं तर हे ते गाव आहे, खरं तर मनोज जरांगे यांचं हे गाव नाही आहे, मात्र या गावानं मनोज जरांगे यांना भरभरून साथ दिली। हे गावातला प्रत्येक माणूस या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता आणि मनोज जरांगे मराठा समाजाबरोबर मनोज जरांगेंच्या नेतृत्वामध्ये ह्या संपूर्ण गावानं लढा दिलेला आहे, हे विसरता कामा नये। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली सराटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।